मित्रांनो, जर तुम्ही पुण्याच्या आणि हिंजवडीच्या ट्रॅफिकला कंटाळला असाल आणि वीकेंडला कुठेतरी मस्त शांत ठिकाणी जायचं असेल, तर आज मी तुम्हाला घेऊन आलोय एका भारी जागेवर. आपण आलोय कासारसाई डॅमवर. हिंजवडी IT पार्कपासून अगदी 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर हे ठिकाण आहे. आज आपण इथे बोटिंग करणार आहोत, इथली पब्लिक ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथला सुंदर सूर्यास्त अनुभवणार आहोत. चला तर मग. कासारसाई डॅमला आल्यावर पाण्यामध्ये उतरल्याशिवाय मजाच येत नाही. इथे आल्यावर तुम्हाला बालाजी बोटिंग क्लब दिसेल. इथे पेडल बोट्स आहेत, मोटर बोट्स आहेत आणि स्पीड लवर्ससाठी स्पीड बोट्स सुद्धा आहेत. तिकीट अगदी 50 रुपये ते 150 रुपयांच्या आसपास असतं. इथे पब्लिकची गर्दी बघा. लोक आपल्या फॅमिलीसोबत, मित्रांसोबत मस्त एन्जॉय करत आहेत. चला, आता आपणही आपली लाईफ जॅकेट घालूया आणि बोटीमध्ये बसूया. बापरे, पाण्याचे हे तुषार आणि हा थंडगार वारा खरंच मनाला एकदम फ्रेश करून टाकतो. जर तुम्ही इथे येत असाल तर ही स्पीड बोट राईड अजिबात मिस करू नका. पैसा वसूल अनुभव आहे. बोटिंग करून झाल्यावर जेव्हा तुम्ही किनाऱ्यावर याल तेव्हा इथलं वातावरण अजूनच जिवंत वाटतं. आजूबाजूला फॅमिली पिकनिक साजरी करत असतात, लहान मुलं खेळत असतात. एवढंच नाही तर इथे घोडेस्वारी आणि उंटाची सवारी करायलाही मिळते, जी पर्यटकांमध्ये खूप फेमस आहे. आता एवढी भटकंती केल्यावर भूक तर लागणारच. कासारसाईच्या किनाऱ्यावर गरमागरम चहा, वाफाळलेली मॅगी आणि भाजलेलं कणीस मिळतं. तलावाच्या काठावर बसून थंड वाऱ्यात गरमागरम मॅगी खाण्याची मजा काही वेगळीच आहे बॉस. पण थांबा, संध्याकाळच्या वेळी इथे खडी जादू सुरू होते. साधारण 5:30-6च्या सुमारास जेव्हा सूर्य मावळतीला जातो तेव्हा संपूर्ण आकाश केशरी रंगात न्हाऊन निघतं. पाण्यावर पडणारं ते सूर्याचं प्रतिबिंब बघून मन हरखून जातं. फोटोग्राफीसाठी तर हा बेस्ट टाइम आहे. इथे रात्री थांबण्यासाठी सुंदर रिसॉर्ट्स आणि लेकसाईड कॅम्पिंगचे ऑप्शन्स सुद्धा आहेत. तर मग कधी प्लॅन करताय तुमच्या गँगसोबत इथे यायचा? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.